नमस्कार. फूडोफाईल गायत्रीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी आले होते मिलन खानावळ येथे. आता जे पुण्यात राहतात आणि किंवा ज्यांचं शिक्षण पुण्यात झालेलं आहे अशा सगळ्या स्टुडंट्समध्ये हे फेमस आहे मिलन खानावळ. आणि नॉनव्हेजसाठीच फेमस आहे. इथे सगळ्या नॉनव्हेजच्या थाळ्या अवेलेबल आहेत. मटन थाळी, चिकन थाळी, मटन फ्राय, चिकन मसाला अशा सगळ्या. आणि त्याच्याशिवाय असं वेगळं काही नाही आहे. थाळी प्रकारच इथे फेमस आहे. आणि इथे हे असं बाहेर नंबर लावून घेत होते. म्हटलं बघूया. एकदम ॲव्हरेजचा ॲम्बियन्स आहे. टिपिकल खानावळीसारखंच ॲम्बियन्स आहे. पण इथली चव खूप चांगली असं मी ऐकलं होतं. आणि ह्याच्या आजूबाजूला सुद्धा सगळ्या अशा नॉनव्हेजच्याच खानावळी होत्या. त्याच्या अपोजिटच एक मिलन मालवणी खानावळ पण आहे. त्या पाटीलवाडा, आवारे खानावळ ह्या अशा सगळ्या टाईपच्या रेस्टॉरंट्स तिथे होते. इथे येण्यासाठी सर्वात जवळचं जे मेट्रो स्टेशन आहे ते म्हणजे डेक्कन जिमखाना. मी याचा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. जर तुम्हाला कधी यायचं असेल. अगदी 700 ते 800 मीटर अंतरावरतीच आहे. तुम्ही चालत येऊ शकता. आणि कन्सिडरिंग पुण्याच्या प्राइसिंग इथे मला जे किंमत आहे थाळ्यांची ती मला रिझनेबल वाटली. ही जी सिंपल चिकन थाळी होती ती 270 रुपयाला होती. आणि इथे पातळ रस्सा होता. त्याच्यात हे चिकनचे पीसेस आले होते. डिसेंट अमाऊंट होती चिकनच्या पीसची सुद्धा. आणि इथे आम्ही ॲक्च्युली टेबल शेअर करून बसलो होतो. आणि बऱ्यापैकी सगळे कॉलेजचे स्टुडंट्स किंवा असे मुलांचेच ग्रुप्स होते. असे फॅमिली इथे कोणी दिसली नाही मला. आणि मी घेतलं होतं चिकन मसाला. सो चिकन मसाला हा थोडासा दाटसर मसाला होता. त्याच्यात एक वाटी होती ही कलेजीची. त्याच्यानंतर एक अळणी रस्स्याची वाटी होती. पांढरा रस्सा होता आणि आपला लाल रस्सा होता चिकनचाच. आणि सेमच गोष्टी या दुसऱ्या चिकनच्या थाळीमध्ये सुद्धा त्याच्यात चिकन रस्साची थाळी आहे. आणि चपाती, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी हे ऑप्शन्स त्यांनी दिले होते. आणि चिकन पण एकदम छान शिजलं होतं. मी लास्ट टाईमचा माझा एक नॉनव्हेजचा अनुभव खूप खराब होता संदीप हॉटेलचा. म्हणून मी इथे घाबरतच आले होते. पण मला इथला हॉटेलचा एक्सपिरियन्स चांगला वाटला. आणि बिलकुल महागडी नव्हती थाळी. आणि भातामध्ये पण एक नॉर्मल भात आणि एक इंद्रायणी भाताचा ऑप्शन होता. पण हा इंद्रायणी भातासारखा वाटत नव्हता. फक्त चिकट होता. पण वास असा इंद्रायणी भातासारखा येत नव्हता. पण मी म्हणेन एवढ्या किमतीमध्ये आणि हे प्रॉपर जेवण होतं. तुम्ही नक्की इथे एकदा व्हिजिट करू शकता. जर तुम्हाला ॲम्बियन्स वगैरे फारसा काही फरक पडत नसेल तर जेवणासाठी मी म्हणेन की इथे तुम्ही नक्कीच येऊ शकता. म्हणून मला आता कळालं की स्टुडंट्समध्ये ही जागा फेमस का आहे. कारण ऑब्व्हियसली परवडणारी सुद्धा आहे आणि चवीला सुद्धा छान होतं जेवण. एकदा नक्की जाऊन मला कमेंट करून सांगा. आणि हो, इथे म्हणजे फक्त चिकनचे पीस सोडून बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही परत मागवू शकता. म्हणजे जे अळणी रस्सा होता, पांढरा रस्सा होता ते कंटिन्युअस रिपीट वाढत होते. सो मला ही गोष्ट आवडली. आणि सर्व्हिस एकदम फास्ट आहे त्यांची. बिलकुलच काही वेळ लागत नाही. तुम्हाला कशाची वाट वगैरे बघत बसावी लागत नाही. असं अजून कुठलं रेस्टॉरंट असेल तर मला कमेंट करून सांगा. मला नक्की रिव्ह्यू करायला आवडेल.